नमस्कार मंडळी, तुमचं मित्र सौरभ शिर्के आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि मंडळी, आज खूप दिवसानंतर गणपतीच्या भजनाला सुरुवात झाली आणि आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. तर त्या निमित्ताने आज JB नगरला आमचं भजन आहे, भजन मंडळाचं. आणि आज आम्ही हे सगळं पकवास आणि पेटी पायपेटी मागे बसतोय आणि आता खरं गणपतीच्या भजनांना सुरुवात झाली आणि सगळ्यांना आपल्या गणपती बाप्पाच्या येण्याची ओढ लागली आणि त्याच्यामुळेच आम्ही आता सगळी गणपती बाप्पाच्या भजनाची तयारी करतोय. प्रॅक्टिस मध्ये सुद्धा गणपती बाप्पाची भजनाला सुरुवात केली आम्ही. आणि आज आम्ही चाललोय, मी चेतन, राऊत बुवा, आपले दळवी बुवा, ओंकार आडुळेकर आज पकवास बनवला आहे. आणि आज प्रतीक आहे, प्रतीक तबला खास आकायचं म्हणजे पहिल्यांदा आला आमच्या भजनामध्ये तबला. आणि आज मी तबला वाजवणार नाहीये प्रतीक असल्यामुळे, कारण का प्रतीक मास्टर आहे त्याच्यामध्ये. सगळ्यांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. मग काय तयारी केलीत ना तुम्ही? हो, तयारी नक्कीच केलेली आहे. मग नवीन काय? नवीन जुना सगळा. बारका कुठे? बारका आमच्या भजनामध्ये दरवेळेला असतोच. लिंबू काय म्हणतात, कच्चा लिंबू. भाविक बुवा, भाविक पकवास वादक. बुवा बनणार तू? अरे मग तू पकवास किती काय करणार? अशी शिर्केला वाजवायला बोलवणार. होय काय? येऊ आम्ही नक्की येऊ. हे ना आले रजत आणि काय माहिती नाही, मी सांगते काय तसं पळाले. मंडळी चला आपण डायरेक्ट तिथेच भेटू जागेवरती. नाही, आता आम्ही येऊन इथं पोहोचलोय. हे आले प्रतीक बरोबर, राजू दादा. आणि हे आहे ते मंदिर, खास आकर्षण. हो, द्या एका साईड. चपला लपवून ठेवा. चला आतमध्ये.
आमचं ट्युनिंगचं काम चालू आहे इथं. जे कार्य करेन सफल होऊ दे सदा. जी धरी इच्छाती पूर्ण होऊ दे सदा. नको रोगराई दुखणे जीवाला. भक्त जना सांभाळी सांभाळी भक्त जना सांभाळी सांभाळी भक्त जना. गजानना गौरीचा नंदना गजानना गौरीचा नंदना अन सांभाळी सांभाळी भक्त जना अन सांभाळी सांभाळी भक्त जना अन सांभाळी सांभाळी भक्त जना. आगाध आहे तुझी कीर्ती आगाध आहे तुझी कीर्ती. आगाध आहे तुझी कीर्ती आगाध आहे तुझी कीर्ती. आता भोजन झालं, सगळं पॅकिंग चालू आहे. तो मस्त लगा आपको भोजन ना? थैंक यू. ओके, क्या आपके फ्रेंड्स है क्या? कैसा लगा आपको? मस्त लगा ना? थैंक यू.
मंडळी आता आमचं भजन सुद्धा झालं आणि आता आम्ही आलोय आणि मला प्रतीक सोडायला आला इकडे जामनगरला आणि मस्त आहे आज पकवाज वाजवलं. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि पकवाज सुद्धा थोडासा पकवाजची शाई पान फाटलं होतं त्याच्यामुळे आवाज सरळ येत नव्हता आणि टाळांचा सुद्धा आवाज येत होता. ते डी व्हॉइसचं मी हेड चालू केलं होतं. अरे नाही मी व्हॉइसचं हे केलं होतं. काय केलं होतं व्हॉइस रिडक्शन म्हणजे नॉईस रिडक्शन ते चालू होतं त्याच्यामुळे आवाजचा टाळांचा सरळ येत नव्हता. आणि काय व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा. आणि तिथे त्या ताई होत्या त्यांना सुद्धा हा व्हिडिओ आपला म्हणजे ते भजनसुद्धा आवडलं. पण जर अजून चांगला बघत असतं तर त्यांना नक्कीच आवडलं असतं. आणि तिथे माईक सिस्टमसुद्धा नव्हती. मंडळी ठीक आहे याच्या पुढे आपण ब्लॉग करू त्याच्यामध्ये चांगलं असेलच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.